हे असं बसवलंय मी आता. या 3 ओपीडीज दिसते ना. हा दिसतंय. या आता या 3 आता ओपीडी एंट्री बसवल्या. केली, वेटिंग आहे. वेटिंगला पेशंटने ऍडमिशन घेतल्यावर इधर सगळ्यात डाव्या साईडची ओपीडी कोणती आहे? ॲलोपॅथी, बरोबर. हा. हे मग ही केलं ओपीडी मी. आयुर्वेद आहे. हा. आणि इकडे एक एक्स्ट्रा ओपीडी सरांनी सांगितलेली, कुठे? ही तिसरी ओपीडी ना, हे बघी. हा हा, 1 2 3 झाल्यात, प्रत्येकाला बेड पण दिलेत. आणि ही येस. ऍडमिन दिली. आता इथे ऍक्च्युली मी खाली तो प्लॅन ठेवला तसाच. इथे ही जागा राहत होती. आता हे आपलं प्रोसिजर रूम, इमर्जन्सी रूम झाल्यानंतर ही इथली जागा राहते. ठीक आहे. पंचकर्माची रूम. हा आणि ही ऍडमिन रूम झाल्यानंतर शिरोधारा आणि ते नस्य रूम मी वरती शिफ्ट केल्या, आणि मग आता ही खाली पण जागा राहते. हा हा, ओके, वंडरफुल. किती आणि आहे छोटी जागा, किती आहे? ती जी आहे ती 8 फूट 4 इंच बाय अशी अशी एक 9 फूट आहे. 9 फूट बाय 8 फूट अशी आहे. म्हणजे चांगली आहे ती, है ना? आणि हा, मग हे खाली आपण ते फिजिओथेरपी आणि योगा रूम केलं होतं ना, मग ते थोडीशी मी वाढवली, ती पण एक 14 फूट केली. हा हा, ओके, आता वंडरफुल. 11 फूट झाली, ते 11 बाय 9 ची झाली, 11.5 बाय 9 ची झाली ती. हा, म्हणजे चांगली झाली ती. म्हणजे तिथे हो. साधारण 10 लोक आरामशीर बसू शकतील. 10 नाही, एक 5-6 असतील मला वाटतं. 11 फूट आहे ना. हा, 11 फूट. हा हा, 5-6 लोक बसतील. हो. आणि हा आता ही ठीक जागा आहे. एक राहिली, आणि इकडे खाली त्यांनी कॉमन बाथरूम जे सांगितलं होतं ना, ते छोटं करायला सांगितलं होतं. एक हा WC आणि एक बाथरूम असं दिलंय. हे जनरल नाही, पण आता वॉर्ड. हे जनरल वॉर्डसाठी मेल आणि फिमेलचं वेगळं पाहिजे ना? फिमेलचं त्यांनी इकडे बसवायला सांगितलं ना, हा बाहेर. तर मग ते म्हणाले ना, बाहेर आपलं आहे म्हणून फिमेलचं. कुठं कुठं? हा पण काल नाही का ते ब्लड सॅम्पल कलेक्शन आणि हे जे होतं ना, हा, मग तर तिथं ते कुठं बसवलं बाहेर, आपण ते? ते बाहेरच्या साईडला त्यांनी ते करायला सांगितलं ना, जनरल वॉर्ड, फिमेल जनरल वॉर्ड. हा, फिमेल जनरल वॉर्ड इथं केला आपण, पण ते टॉयलेटला कसे जाणार? टॉयलेटला त्या मॅडम म्हणल्या की तिथं आहे म्हणे टॉयलेट बाहेर, तर मग आपण ते रिनोव्हेट करून घेऊ शकतो. बाहेर म्हणजे या कोपऱ्यामध्ये? बाहेर कुठे ते नाही माहिती मला, पण ते नाही म्हणाले ना. की बाहेर त्यांना ऍक्सेस आहे, म्हणजे बाहेर एक टॉयलेट आहे. कारण हा वरती आहे ना हा पोर्शन, आणि हा जो आपला आतला जो पोर्शन आहे तो खाली आहे. हा त्यामुळे हा. आपल्याला एक तर इथे आपल्याला भिंत फोडून मग आपल्याला इथे स्टेप्स द्याव्या लागतील खाली, आणि मग इथे आपल्याला परत ते मेल फिमेलचं वेगळं करावं लागेल, असं करावं लागेल. नाही, पण ते कन्फर्म करावं लागेल खरंच बाहेर आहे का? हा, एकदा मी आता ओंकारशी बोलते आणि त्याला विचारते मी मला याच्या शेजारी इथून मी एंट्री दिलेली आहे, तिथं टॉयलेटची जागा आहे का म्हणा, आणि हा हा, किती आहे ती? एकदा विचारते मी. ही आपली 3 फूट वरती आहे, म्हणजे ही जी हा, लेवल आहे हे ना. आता मेलचा तर प्रश्न मिटला. हो. मेल राईट. आणि फिमेलचं हे झालं, म्हणजे हा मेलचा तर प्रश्न नाही आता. हा, फक्त फिमेलचा प्रश्न आहे. हो. तर आपल्याला ते बघायला लागेल. हो, ओके. त्याच्या शेजारी मग मी पॅन्ट्री बसवली. आपण हा पॅन्ट्री आधी इकडे घेतली होती ना, तर आता इकडे हा, घेतली. पॅन्ट्रीचं किती मेजरमेंट आहे? पॅन्ट्री ना, तरी आता ही चांगली मिळते, 12 फूट मिळते. हा अशी 11 फूट 6 इंच बाय 11 फूट अशी मिळते. हा, 11 बाय 9 11 ची 11. आहे. ठीक आहे ठीक आहे. हा मग त्याच्या शेजारी या 2 रूम काढल्यात, म्हणजे आपला जो लेडीज जनरल वॉर्ड होता ना तो, आणि पॅन्ट्रीची जागा मिळाली ना, हो हो हो. त्याच्यामध्ये या 2 प्रायव्हेट रूम झाल्यात आता. व्हेरी नाईस. हं. ओके. तर मग आता मी दुसरा लेआउट आता बसवत होते ना, तर मी त्या लेआउट मध्ये काय केलंय, हे अभ्यंग मसाज रूम आहे ना, ती वरती शिफ्ट केली. प्रोसिजर रूम आणि इमर्जन्सी रूम पण थोड्या मोठ्या केल्या. हा आणि हा. ती अभ्यंग मसाज नाही, रूम. आता आपण काय करूया, आपण जो दाखवला होता मॅडमला, हा, सरांना, तो कुठला पार्ट आहे? तो हाय. मग तोच फोकस करा आता. हा, तोच फोकस केला, म्हणजे तो हा फोकस करून आता त्याच्यामध्ये या जागा आपल्याला, म्हणजे ओपीडीज वगैरे काढून टाकल्या या सगळ्या. हा, मोठं करा आता, मोठं करा आता. अडचण सांग काय? आता अडचण आली तर ही ही जागा स्पेस मोकळी राहते. आपल्याला स्पेस ऑप्टिमायझेशन करायचंय. ओके. हा हा. हम्म. पहिलं टार्गेट आहे स्पेस ऑप्टिमायझेशन. दुसरं आहे हो रिडक्शन ऑफ ओपीडीज. हो हो. तिसरं आहे इन्क्रीज ऑफ बेड्स अप टू 30, हा, सो दॅट 30च्या वी वर गेट झाले द बघा, 30 वर इन्शुरन्स झाले. एम्पॅनलमेंट इझिली. आणि चौथं आहे टॉयलेट रिव्हिजन. तर टॉयलेट हा. रिव्हिजन आपलं झालं. आता हो स्पेस ऑप्टिमायझेशन मध्ये आपण पहिल्यापासून जाऊया. किती किती स्पेस आहे आपण बघूया. हो. विल स्टार्ट फ्रॉम रिसेप्शन. ओके. हा, रिसेप्शन किती बाय किती फूट आहे? रिसेप्शन तसं बरंच मोठं आहे. हा 36 बाय असं 12 आहे. हा, म्हणजे साधारणपणे एक 10 ते 15 लोक बसू शकतील आरामशीर. हो हो हो, 15-20 लोक बसतात बरोबर. ओके, 3 वंडरफुल. आणि पुढे आता इकडं इथं काय, इथं माणूस बसलेले आहेत का एकदम लेफ्ट साईडला? हे रिसेप्शन रिसेप्शनच्या लेफ्ट साईडला काय? आहे. हे मेडिकल आहे. हा, ॲलोपॅथिक अँड आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर. हो हे हो. किती मेजरमेंट आहे बघून घे. हे 13 फूट 7 इंच बाय 11 फूट 10 इंच आहे. 13 फूट 7 इंच बाय म्हणजे 11 12 फूट. 12 फूट आहे जवळजवळ. अं, 13.5 बाय 12 फूट आहे म्हणजे. हा, म्हणजे ते साधारणपणे 160च्या वर आहे ना? हो हो हो, 160च्या वर आहे. 160च्या वर आहे. ठीक आहे. ही प्रोसिजर रूम आहे, बरोबर. हो हो. प्रोसिजर रूम, इमर्जन्सी रूम, आणि हा कॉर्नर मिळतोय, बरोबर. हा, कॉर्नर मिळतोय. हा, दॅट कॅन बी किती किती कॉर्नर आहे बघ बरं, किती येतो? Corner. तो 144 आहे, म्हणजे 145 स्क्वेअर फीट आहे. 145. 145 म्हणजे जी डॉक्टर विनोदची रूम होती ती 100 होती ना हो ओपीडी? हो हो. आठवती का तुला? डॉक्टर विनोदची 100 होती ना ती छोटी ओपीडी, राईट? तर हो, सरांची ना, विनोद भारती सरांची का? हा, मग ही पंचकर्मा रूम जी आहे, हा तिला थोडस हा जो खाली जागेकडे थोडं ने ना. हा.
पंचकर्मा रूम जरा थोडीशी स्पेशियस होईल ना मग, साधारण 30 स्क्वेअर फीट वगैरे. हा हा, ती वरती शिफ्ट होऊ शकेल का? हा वर वर, हा हा, मी इथे केलंय सर, तसं ऑप्शन केलाय मी. हा, हा तर अभ्यंग मसाज वरती घेतली, कारण तिथे काय आपल्याला फार जास्त जागा लागत नाही. मग हा ती हा छोटी केली, त्याला एक बाथरूम दिलंय. या 2 पंचकर्माच्या रूम झाल्या. मग हा ही एक प्रायव्हेट रूम इथे तयार केली अजून एक. हा हा वंडरफुल. छोटी प्रायव्हेट रूम झाली. अच्छा अच्छा, मग तू ह्याच्यावर काम करतेस का? तू कशावर काम हो, करते मी आता ह्याच्यावर? याच्यावर काम करते. हं. हा हा, मग हेच हेच फायनल बघू, ठरवू का मी? हो हो, हे फायनल करा. हा ठीक आहे. मग इथे आता परत जा इकडे, हा. ॲलोपॅथी अँड फार्मसी. हो नंतर इथं तू इमर्जन्सी रूम दिली आहे, मग हो प्रोसिजर रूम दिली आहे, तसं म्हटलं होतं त्यांनी. हो, ओके. आणि प्रोसिजर. त्याला इकडून एंट्री आहे. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि पुढे इकडं कॉर्नरला काय? हे अभ्यंग मसाज रूम दिलंय. हा, त्याच्यात सगळं सगळंच आहे. हा परफेक्ट. आणि इकडं पंचकर्मा रूम. पंचकर्मा रूम 1, पंचकर्मा रूम 2. मग हा ही प्रायव्हेट रूम केली. मग प्रायव्हेट रूम आणि सूट केलंय. हा मग प्रायव्हेट रूम आणि सूट केलंय. मग सेमी प्रायव्हेट रूम केली. मग परत प्रायव्हेट रूम आणि परत प्रायव्हेट रूम, म्हणजे प्रायव्हेट रूम 3 केल्यात. ओके. सूट 2 दिलेत आणि सेमी प्रायव्हेट रूम 1 दिली. आता टोटल बेड मोज बरं. टोटल बेड ना, म्हणजे यांचे पण इमर्जन्सी वगैरे ते पण मोजायचे सगळे का? बेड धरायचे, पंचकर्मा वगैरे सगळे बेड धरायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 31 बेड होता ते. एक्सलंट. 36 33. ओपीडीचे बेड पण धरू शकतो आपण 3, हो ना, म्हणजे साधारण सगळे मिळून 34-35 बेड. 36 बेड होता ते. हा, 35-36 बेड झाले म्हणजे हो परफेक्ट झाले. हो ओके. हो. आणि बघ आता आपला सिक्वेन्स मध्ये पेशंट आला, हा, पेशंटची काउन्सिलिंग कुठं होणार आहे? काउन्सिलिंग आता ही एक ओपीडी आहे आपल्याकडे. या 3 ओपीडी पैकी एखाद्या ओपीडी मध्ये करता येईल तसं. काउन्सिलिंग करता येईल. ओके वंडरफुल. हे झालं. त्यानंतर पेशंटला अकाउंट अकाउंट दाखव मला आता. पैसे द्यायचे त्याला, कुठं पैसे? एक तर तो ओपीडीचे पैसे रिसेप्शनलाच घेणार आहे. हा, रिसेप्शनलाच जाईल. हो. हो आणि त्याला जर याचं काउन्सिलिंग करायचं असेल तर एखाद्या ओपीडी मध्ये जाऊन रिसेप्शनिस्ट किंवा हा अकाउंटंट येऊन दे कॅन काउन्सिल देम की इथे असा असा खर्च आहे वगैरे. हो हो काउन्सिलिंग रूम मध्ये आपल्याला तिन्ही रूम मध्ये आपल्याला टीव्ही वगैरे असतील. हो हो ते त्या टीव्हीवर एक्सप्लेन करू शकतील की असं असं आहे, एवढे एवढे खर्च आहे, असं आहे तसं आहे. ओके. हो हो म्हणजे ते झालं. आयपीडीचा पण खर्च सांगू शकतील, प्रायव्हेट हा, रूमचा खर्च दाखवू शकतील, सगळ्या अशा अशा हो आहेत. हो ओके. हो मग जे डेलीवाले लोक असतात, काही काही जण म्हणतात की समजा ज्याला आपण म्हणतो योगाच्या आपण एक 10-10 लोकांच्या हा 4 बॅचेस रन करू शकतो. जसं हो हो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हा शनिवार आणि रविवारची वेगळी बॅच. हो हो, ओके. बरोबर. तर अशा हो, प्रकारे आपण योगाच्या बॅचेस घेऊ शकतो, जेणेकरून तिथूनच आपल्याला आयपीडी अट्रॅक्ट करता येईल. ओके. करता येईल. अच्छा, हा, ठीक आहे. म्हणजे 2 दिवस ते आपल्याकडे येऊन करणार, बाकीचे दिवस घरी करणार. मग त्याची साईज काय पाहिजे सर या हॉलची? आता या हॉलची साईज आहे ना, मला इथे ही मिळते. हा, किती मिळाली साईज बघ बरं. कॅपॅसिटी किती आहे त्याची? ती अशी 17-18 फूट मिळते. हा, आणि ही अशी अशी एक 9 फूट मिळते, म्हणजे 9 स्क्वेअर फूट, फूट मध्ये 9 म्हणजे 3 फुटांमध्ये एक माणूस बसतो थोडा वेळ. हा हा, म्हणजे 3 ची 18 आहेत, म्हणजे 6 रोज होणार. साधारणपणे 15 लोक आरामशीर बसणार. बसतील. हा योगा मॅटचा विचार केला तर मग ते लोक फक्त 10 बसतील. हा हा, 130 स्क्वेअर फीट आहे म्हणजे. तिथं स्कोप आहे का ती रूम जरा समजा आता ही जी स्टाफ रूम तू केलेली आहेस, हा ही जर मोठी केली अशी तर? हो, ही पण चालू शकेल. इथे ऍक्च्युली ही जागा उरलेली आहे, मग ही स्टाफ रूम करू शकतो म्हणजे. आणि मग कोणती ही कोणती? हा, ही जी आहे ना, ही हा दिस कॅन बी स्टाफ रूम छोटीवाली. हा हा हा, आणि मग ही वाढवू का मग योगा रूम? आणि ही ती मोठी कर बघ बरं किती होते मग. आणि हे जे काही कॉर्नर्स वगैरे आहेत तिथं बघ आपण मूर्त्या ठेवू शकतो, लाईट्स करू शकतो, हो हो योगाच्या पोझिशन्स ठेवू शकतो. हा हा, बरोबर. हा, एक्सलंट. 190 होती, 190 होती. टोटल आता 190 होती का? हो हो, समजा आपण हे काढलं ना. हा, तर बेड वगैरे काढून टाकते लगेचच. म्हणजे ते बेड फिजिओथेरपी तिकडे आणि योगा रूम. स्टाफमध्ये बेडची गरज नव्हती बरं का. हा, नाही का त्यांना स्टाफमध्ये ते कबर्ड्स, ते लॉकर सिस्टीम येणार आहे. हा हा, एका वेळी एक स्टाफ जाणार, त्याचं काय असेल ते टाकणार आणि त्याचा ड्रेस घालून तो बाहेर येऊ शकतो. ओके ओके. ओके. काइंड ऑफ स्टाफ रूम म्हणजे कम चेंजिंग रूम. स्टाफ अच्छा. बाहेरून आल्यावर तो ड्रेस चेंज करायला त्याला जागा हवी ना. हा हा, तो लेबल इट ॲज स्टाफ चेंजिंग रूम. त्या दिवशी गेलो होतो ना, तर ते मॅडम काय म्हणाले की रात्री जे थांबतात ना स्टाफ, तर त्यांना झोपण्यासाठी वगैरे लागू शकतो म्हणे. हा म्हणून मग ती थोडीशी मोठी पाहिजे असं म्हणत होते ते. हा, ठीक आहे ना. अजून एक खाली कुठेतरी जागा आहे ना आपल्याला, बघ बरं खाली आहे जरा, कुठेतरी दाखवली होती खाली तुम्हाला? नाही. नाही ना. खाली तर नाही. हा जनरल वॉर्ड आहे, नंतर पॅन्ट्री, टॉयलेट, हॅलो प्रायव्हेट रूम. हॅलो, झोपण्यासाठी योगा रूम इज बेस्ट. हा हा, चालू शकते का तसं? ऑब्विसली योगा मॅट असणार आहे, सगळं असणार आहे. हो फक्त हो, तुमची हवा भरून भरायची उशी ठेवायची तुमच्या लॉकर मध्ये हा हा, आणि ती फुगवून झोपून घ्यायचं. झोपू शकतो, चालू शकतो तसं. हो. हा, खाली झोपा. यानी योगा सांगतोच खाली झोपा ना. हा हा बेड कशाला? हा, मला एक विचारायचं होतं. आता ही प्रोसिजर रूम जी आहे ना, हा. तर इथे त्यांना चेंजिंग रूम म्हणा किंवा आता आपण ते डर्टी काय आहे म्हणतो ना, तर ते हे काय लागत नाही का इथे या छोट्या प्रोसिजर मध्ये? म्हणजे याची साईज स्क्वेअर फीटचं बघितलं ना, हा हा
किती आहे हे प्रोसिजर रूम इज 110 कंपल्सरी थ्रू NABH पर्स्पेक्टिव्ह. हा 110 स्क्वेअर फीट आहे. ही ना प्रोसिजर रूम. अच्छा, म्हणजे एक बेड भरपूर झालं. हा 1 बेड आणि ज्याला आपण म्हणतो तिथं लाईट वगैरे येऊ शकेल आणि तिथं प्रोसिजर करू शकतील ते. अच्छा, ओके. स्पेशली तिथे काय माहिती का, कडेला त्यांचं लेझरचे मशीन्स वगैरे बसू शकतील. हा हा स्पेशली या प्रोसिजर रूम मध्ये आय एम टेलिंग यू, जर रोज हा 10 पाईल्सचे प्रोसिजर झाल्या, हा हा पण अजूनही महाराष्ट्रात म्हणा किंवा इंडियात म्हणा, पीपल प्रिफर आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉर पाईल्स. हा हा प्लस लेझर पण आपण देऊ शकतो. पण मग याला बाथरूम वगैरे नाही लागत ना, बाथरूमची गरज नाही पडत ना? नाही Room वगैरे त्यांना प्रोसिजर रूमला गरज नाही, प्रोसिजर नाही. रूमला गरज नाही. रादर इमर्जन्सी रूमला लागतं, पण हा हा समजा इथल्या लोकांना बाथरूम वापरायचं असेल हा तर ते कुठलं वापरणार? नाही, इथे दिलंच नाही आपण बाथरूम. समजा ते कुठं जाणार मग, समजा उदाहरणार्थ तर त्यांना मागे जावं लागणार कॉमन टॉयलेटला. हा, कॉमन टॉयलेट दिलं इथे. कुठे कॉमन टॉयलेट दाखव. हे इथे इथे लगेच आले आपण वेटिंग आहे ना, इथेच आहे समोर. कुठे हे का इथे इथे हा हे ठीक आहे, हेच ना कॉमन टॉयलेट. हा मग इथे use करतात ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि प्रोसिजर रूम मध्ये वी कॅन गिव्ह देम किडनी ट्रे. हा त्यांना किडनी ट्रे पण देऊ शकतो, त्याच्यामध्ये ते सू करू शकतात. आणि अच्छा, ओके. इफ दे वॉन्ट टू गो फॉर टॉयलेट देन दे विल हॅव टू यूज दिस. हा हा हो चालेल. दॅट्स फाईन देर इज नो प्रॉब्लेम. ओके चालेल. हा मग आता फक्त आपण म्हणजे रूम वाढवलं तर चालणार आहे त्याच्यामध्ये ना? आता या 3 रूम मी वाढवल्यात, 1, 2 आणि 3 रूम वाढल्यात म्हणजे आपण आता जी आणि ही योगाची रूम मोठी केली. 1, 2, 3 केल्या आणि अजून एक राईट साईडला रूम कुठली आहे ती? कुठली? 4 रूम ही सेमी प्रायव्हेट रूम आहे. नाही वर जा ओपीडी एरियामध्ये जा. ओपीडी एरियामध्ये उजव्या हाताला रिसेप्शनच्या पहिली रूम, मधली रूम, तिसरी रूम आणि चौथी पण दिसते या कॉर्नर मध्ये. ही काय? चौथी ती ऍडमिन रूम आहे. अच्छा, तिला ऍडमिन रूम नाव दिलं. ऍडमिनची केबिन आहे. हा ओके एक्सलंट, नो प्रॉब्लेम. आणि मागे अकाउंट डिपार्टमेंट, स्टोअर डिपार्टमेंट, ते डिस्पेन्सिंग डिपार्टमेंट आणि MRD मागे. स्टोअर कुठे? स्टोअर इथे मध्ये पॅसेजच्या समोर इथे. हा ओपीडीच्या मागे. ठीक आहे. या स्टोअर रूम मध्ये एक वॉल जी आहे ना, तिथे फार्मसी स्टोअर म्हणायचं. अच्छा, ओके. हा कारण का कधी कधी ते विचारतात स्टोअर कुठे, तर तू इथे थोडस जरा हिंट लिहून ठेव. फार्मसी स्टोअर एक साईडला घे समोरच्या. फार्मसी स्टोअर रूम काढून टाक. ते वर इथे लाव. ब्लड सॅम्पल कलेक्शन वगैरे ते कुठं करतील मग आता? त्याच्यासाठी द्यावं लागेल का काही? हा नाही, मी सांगतो ना, थांब ना. डिस्पेन्सिंग युनिट म्हणजे त्यांचं ते औषध देण्याची जागा आहे, बरोबर? मेडिकल रेकॉर्ड रूम आहे डेडिकेटेड. एक्सलंट. आणि इथं फार्मसी स्टोअर आणि इकडं असंच फार्मसी उभं कर आणि अदर स्टोअर. जसं फार्मसी लिहिलं तसंच व्हर्टिकल अदर स्टोअर दोन्ही साईडला. अच्छा, ओके. ते व्हर्टिकल करून दोन्हीकडे लाव. संपलं. म्हणजे समोरच्यांना आयडिया येईल की हे स्टोअर आपण कशासाठी वापरतो. ओके. एक क्वेश्चन तू विचारलास मला आता, सॅम्पल कलेक्शन कुठे करायचं, दॅट आय विल टेल यू. याच्यामध्ये जा, इमर्जन्सी रूम मध्ये जा. इमर्जन्सी रूम. आता हे 9x9 असं केलेलं आहे, जागा आहे, बरोबर आहे ना? बघा, आज पेशंट आल्यावर 2 पेशंट आहेत. या साईडला समजा नर्सिंग स्टेशन लावलं छोटंसं उजव्या हाताला, आणि इथे एक चेअर टाक. इथं ही जागा दिसली का? डावी साईडच्या बेडच्या समोरची जागा, लेफ्ट साईडला. डाव्या साईडचं बेडच्या समोरची जागा. तिथे एक चेअर टाक, अशी रिक्लायनिंग चेअर आहे का तुझ्याकडे? नाही, अशी साधीच आहे. मग तिथे एक स्क्वेअर कर आणि ठीक आहे, स्क्वेअर कर आणि त्याला नाव दे सॅम्पल कलेक्शन चेअर. सॅम्पल कलेक्शन चेअर रिक्लायनिंग. सॅम्पल कलेक्शन चेअर लिहावं लागेल. सॅम्पल कलेक्शन चेअर. सॅम्पल कलेक्शन चेअर. बस. आणि बाकी काय लिहिलं नाही तरी चालेल. हे थोडं छोटं करून तिथं लावतो. टेबल तिथे समोर, त्या टेबलवर ते नाव दिसेल असं बघ. पण मग ते इमर्जन्सीच्या याच्यात चालतं ना, म्हणजे तसं? लोक काय करतात माहितीये का, दे पुट एक्सरे इन कॅज्युअलिटी. दिस इज व्हेरी रिस्की. म्हणजे पण हे सॅम्पल कलेक्शनचे अल्टिमेटली काय आहे, लॅब पण आहे आपल्याकडे वर. सो जे मुव्हेबल पेशंट आहेत, ज्यांना वेळ आहे किंवा जे चालू शकतात वगैरे, त्यांना आपण सांगू शकतो की वी विल सेंड पेशंट्स टू लॅब डायरेक्टली. कारण लॅबच्या NABLच्या नॉर्म मध्ये कलेक्शन झोन असतोच.
हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी कलेक्शन घ्यायचं आहे आपल्याला, इमर्जन्सीमध्येच कलेक्शन लागतं युजली. तर आपण एक तर पेशंट बेडवर झोपलेला असेल तर आपण घेऊ शकतो कलेक्शन, और ओपीडीच्या पेशंटसाठी त्यांना म्हणू शकतो तुम्ही इथे कलेक्शन घ्या. चालू शकतं तसं पण. येस. आणि त्यांची इमर्जन्सी नसणार आहे. येस येस येस. आता यांच्यासाठी फक्त इश्यू हा आहे की युरिन सॅम्पल जर कलेक्शन असेल तर ते कुठं करायचं. ते कॉमन बाथरूमला आपल्याला टाकावं लागेल. आणि आता हे कन्फर्म करायला लागेल ओंकार बरोबर की हे नक्की जागा आहे का, कारण म्हणजे या लेडीज जनरल वॉर्डसाठी बाथरूम आहे का बाहेर हे एकदा कन्फर्म करावं लागेल. येस. सो I will conclude now. Under the target of space optimization, we have increased the capacity of beds from 15 to 35. 35. Number one, we have reduced the OPDs to optimize the space. As suggested, we have now 3 OPDs. Okay. We also have retained the boardroom to entertain the VIP patients and some important meetings regarding wellness center and internal meetings come training hall. Okay. That is also is done. Okay. We have room types as private room, semi-private room and general ward. Okay. आणि हे प्रायव्हेट रूम सूट पण आहेत ना, त्या मोठ्या पण आहेत आपल्या 2 आपल्याकडे तयार झालेत ना या प्रायव्हेट रूम सूट म्हणजे सूट टाईप म्हणजे 4 प्रायव्हेट रूम आहेत टोटल. त्यातले 2 स्वीट केले. 2 सूट केले आहेत आणि 3 हे केले 3 प्रायव्हेट रूम केले. एक्सलंट. सो आपल्याकडे कंप्लीट क्लास तयार झाला आता. जनरल वॉर्ड, 5 रूम, जनरल वॉर्ड, सेमी प्रायव्हेट रूम, प्रायव्हेट रूम and private suites. Okay. So we can cater all the classes of patients which are coming to us. Fine. We have 2 fire exits. One is entry and one more gate we have here. Okay. We have yoga room which has been expanded now to accommodate at least 15 people can do yoga on mat. बरोबर ना. मॅट टाकल्या तर त्या 15 बसतील ना. 15 बसतील. 15 पेक्षा कमी बसतील पण एक 10 ते 12 बसायला हरकत नाही. म्हणजे 10 ते 12 बसतील ना. हा कॉलम मध्ये आलाय ना. कॉलम मध्ये हा कॉलम मध्ये आलाय. ओके 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 ओके. ठीक आहे. आणि ही छोटी रूम आता काय कामाची आपल्या. छोटी तिथे चेंजिंग रूम करणार आपण. तिला नाव देऊन टाकलं चेंजिंग. Changing room. Yeah. So see, OPD management, IPD management, billing and account, then you have meetings, head of the admin, account department, counseling room, all separate Ayurvedic procedure rooms like Panchakarma, Shirodhara, Nasya and Abhingasnan, right? So I think this is the perfect option now, right? फक्त आता एकच कन्सर्न आहे, फिमेल जनरल वॉर्डचं टॉयलेट आहे का, ते किती आहे आणि ते तुला इथं सेट करावं लागेल, ठेवायला लागेल. तर आधी तू ओंकारला फोन कर आणि मग त्याच्याकडनं कन्फर्मेशन घेऊन तिथल्या माणसाचा नंबर घेऊन त्याला व्हिडिओ कॉलवर ते बघून घे. पाठवायला सांगते त्याला. व्हिडिओ बघ आधी तू. त्यांना मला व्हिडिओ कॉल करते, मला दाखवा ते कुठे आहे, आणि मग कन्फर्म करून तसं इथं तू आखते. ओके ठीक आहे. आणि मगच ओंकारला पाठव. चालेल. येस. ओके ओके. थँक्यू. गुड. नाउ दिस इज द फायनल. म्हणजे हे फक्त आता सर आपलं कसं थोडंसं एस्टिमेट वाढेल कारण हे बाथरूम सगळे वाढलेत ना. म्हणजे हे 2 बाथरूम वाढलेत. एस्टिमेटवर वन्स दे विल फायनलाइज द लेआउट आपण जेन्युइन एस्टिमेट देऊ त्यांना. आणि मी तुला सांगितलंच आहे की 2 लेवलवर प्रचंड कॉस्ट वाचू शकते. पहिली, त्यांच्याकडे ऑलरेडी एसीज आहेत. बरोबर. सेकंड, त्यांच्याकडं म्हणजे एसी मध्ये 20 लाखाचं एफिशियन्सी येईल समजा, किंवा 15 लाखाची येईल थोडा वेळ. आणि जे मटेरियल ते म्हणतायत इफ दॅट वी आर गेटिंग इन ऍट अ स्क्रेप रेट, तर तिथे एक 10 लाखाची किंवा 6 ते 7 लाखाची एफिशियन्सी येईल. आणि प्लंबिंग आणि तुझं प्लंबिंग तिथे पण आपल्याला चांगली एफिशियन्सी येईल. सगळं चेक करावं लागेल प्लंबिंगचं. आणि हे मग आता ते काम पुढचं येतो तुला. ऍक्च्युअली आता इथे यू हॅव टू स्टार्ट वर्किंग ऑन युअर इन्फ्रा. नाही, एकदा लेआउट जर फायनल झाला ना तर आपल्याला ऑन साईट जाऊन आहे ना हे सगळ्या फिजिबिलिटीज किंवा हे जे काय आहेत ना बाथरूमचे आपण जे काय घेतलेले आहेत तर ते एकदा जाऊन चेक करावं लागेल की पॉसिबल आहेत की नाही या गोष्टी आपल्याला. म्हणजे बाथरूम काढणं तिथे शक्य होतंय का, कारण तिथे ड्रेनेज सिस्टीम कशी आहे किंवा काय. आता हे जे बाथरूम्स आहेत ना आपण या रूमचे बाथरूम काढलेत ना सगळे, हे रूमचे सगळे बाथरूम जे घेतोय तर त्याला हे ड्रेनेज सिस्टीम जे आहे ना तर तिथे ते आहे करता येईल, कारण ती ग्राउंडला आहे ना. सो वी कॅन डू दॅट. तो काही नाही. म्हणजे तो मेजर जितक्या आता हे लांब पाईपलाईन जाईल ना तर तितक्या कॉस्टिंग वाढत जातं ना. जितक्या लांब आपण म्हणजे ड्रेनेज जवळ नसेल तर ती पाईप आपल्याला लांब घ्यावी लागते. ते सगळं कॉस्टिंग आणि ते सगळं फिजिबिलिटी जे आहे ना ती काढावी लागते. ठीक आहे ना. वी हॅव टू प्रूव्ह दॅट
की जे मॅन्डेटरी आहे, जिथं स्कोप टू सेव्ह कॉस्ट आहे तिथं आपण कॉस्ट सेव्ह करणार आहे. आणि विल सी. आज आणि मी त्याची हे काढलं, म्हणजे ते सर काल म्हणत होते ना याचं पाईनवूडचं जे म्हणत होते ना पार्टेशन, ते ऍक्च्युअल मध्ये कॉस्टली जाते. म्हणजे आज त्याची मी पण म्हणजे ते रेट्स आणि हे सगळं काढून त्याचं पण फिजिबिलिटी चेक केली, तर त्याच्यापेक्षा आपल्याला ना पीओपी मध्ये आपण जे मी जिप्सम शीटचं जे म्हटलं ना ते खूप स्वस्तात पडणार आहे. तर मी तुम्ही आले ना एकदा की मग मी तुम्हाला दाखवेल वाटल्यास पर्सनली आपल्या. नाही, आता त्याच्या आधी आपल्याला 2-3 दिवस आपण म्हटलेलो आहे, बरोबर ना? म्हणजे आज आपला पहिला दिवस आहे. म्हणजे आज हे एकदा ओंकारकडून इमिजिएटली व्हिडिओ कॉल करून फायनल लेआउट ओंकारला पाठवते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इमिजिएटली स्टार्ट वर्किंग ऑन BOQ प्लॅन 1, 2, 3. सर म्हणतात ना पाईन मध्ये एक प्लॅन बनवून टाक. बरोबर, स्टार्ट केलेलंच आहे ऑलरेडी. प्लॅन 2 तुझा जिप्सम आणि प्लॅन 3 समजा ज्याला आपण म्हणतो वुडन मध्ये. सर एवढ्या अशा रेंजेस आहेत, यू कॅन व्हेरीफाय इट ॲट युअर लेवल. त्यांना म्हणा तुम्ही व्हेरीफाय करू शकता, मी तुम्हाला 3 एक्सेल शीट क्लिअर देते. यू व्हेरीफाय अँड इफ यू म्हणजे त्या बेसवर आपण करूया म्हणा. असं याच्यापेक्षा वेगळं काही करता येणार नाही आपल्याला. चालेल. ओके, डन. येस, थँक्यू.